आणि मी सगळ्यात पहिले सांगते की तुम्ही झोपेवर नियंत्रण मिळणार, कारण झोपला नाहीत शांत तर पचन नीट होणार नाही, वात वाढणार आहे आणि ॲसिडिटी होणारच आहे. मनातले विचार शांत करा. बरं. त्याच्यासाठी मंत्रचिकित्सेमध्ये मी एक मंत्र एका पेशंटला सांगितलेला की ज्याला हाय BP होतं, ज्याला सतत ॲसिडिटी असायची आणि कोलेस्ट्रॉल लेवल साधारण 266 होत्या. ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः ही विष्णूची नावं आहेत. शरीरामध्ये सत्व रजतम गुण आहेत. तसेच पृथ्वीवरती 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. पालनकर्ता जो आहे तो विष्णू आहे, म्हणजे पित्त. आणि त्याचं स्मरण करून आपण त्याला सांगतो की आमच्या शरीरातले 3ही दोष उत्तम ठेव. मन हे इतकं स्ट्रॉंग आहे ना, विल पॉवरवर अनेक गोष्टी घडू शकतात. मी पेशंटना जनरली एवढंच सांगते की जर तुम्हाला सतत पित्त होत आहे, याचा अर्थ आपलं इंडायजेशन आहे, तर तुम्ही रोज रात्री एक 10 मिनटं पोटाला साधं खोबरेल तेल लावताना एवढा मंत्र म्हणून झोपा. बघा तुमच्या सवयी बदलतील, विचार बदलतील. जसं आहारामुळे विचार ठरतात तसं तुमच्या मनामुळे पण तुमचे विचार ठरतात. मनातले विचार चांगले झाले, चिंता कमी झाली, भय कमी झालं, स्ट्रेस कमी झाला, पित्त कमी झालं. क्या बात आहे. वा.